आपण असावे जवळे, हेची दान देगा देवा, तुझा विसर न भावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. प्राप्त वेळी प्राप्त स्थळी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान वैराग्याचे महामेरू संत सम्राट देहो निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबाराय यांच्या मागणी पर प्रकरणातील 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग, अगदी जीवाला ब्रह्मतत्वाचं ज्ञान प्रतिपादित करणारा अभंग आज तुम्हा श्रोत्य सज्जनांच्या चरण सेवेसाठी म्हणून दाखवला. विठ्ठल 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 विठ्ठल. परंतु सेवेला सुरुवात करण्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वक्त्याची ती कर्तव्यता असते की त्याने कार्यक्रमाबद्दल अल्पसहा का होईना परिहार दिला पाहिजे. आणि म्हणून त्या न्यायाने आज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नित्य साक्षीने अखिल हिंदू आणि मुस्लिमातील द्वैत नष्ट करणारी महान विभूती संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांच्या पदस्पर्शाने पावत आणि पुनीत झालेल्या या पुण्य नगरीमध्ये श्री क्षेत्र, काही ठिकाणी फक्त क्षेत्रच आहे महाराज, पण काही का होईना पण गंगा आपल्या मंदिरासमोरून वाहते. आता तिला ओढा नाही म्हणायचं आपण, ती गंगा आहे महाराज, ती गंगा. आणि ज्या क्षेत्रातून गंगा वाहते त्या क्षेत्राला नुसतं क्षेत्र नाही म्हणत, तीर्थक्षेत्र म्हणतात महाराज, तीर्थक्षेत्र. आणि तसं या महम्मद महाराजांच्या पदस्पर्शाने वास्तव्याने पुनीत झालेल्या या पुण्यनगरीमध्ये श्री क्षेत्र मौजे घोंगडेवाडी गावामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी अनादी कालापासून चालत आलेली ही नामयज्ञाची परंपरा. आता जरी आपल्याला असं वाटत असेल आपल्या सप्ताहाची एक तपाची पूर्तता आज होते, एक तपाची पूर्तता, एवढा मोठा सुवर्ण कांचन योग आलाय पाहिजे. आता त्यात बोलावं किती, ते शब्दच नाहीत महाराज. ज्ञानोबरायांच्या पसायदानाला 750 वर्ष पूर्ण व्हावेत. ज्ञानोबरायांच्या कलशस्थानी कलशाला 11 किलो सोन्याचा कलश बसावा, 22 किलो सोन्याचा कलश बसावा. बघा, 22 किलो सोन्याचा कलश ही संतांची श्रीमंती बरं का महाराज, ही संतांची श्रीमंती. मागितलं नाही महाराज, कोणाला मागितलं नाही. आणि आता मागणी पर प्रकरणाचा अभंग मात्र आपण संतांचाच घेतलाय, पण काय मागितलं हे आपल्याला अगदी अल्प स्वरूपात, अगदी मोजक्या वेळेमध्ये आपलं जे ठरलेलं टाइम आहे ना त्याच्या पुढे पण जाऊन नाही पाहायचं, पण तेवढ्यातच पाहायचंय महाराज, ऐका. आणि मग हे ठरलेलं आहे, 750 वर्ष पूर्ण झाले. योग बघा, सुवर्ण कांचन, दुग्ध शर्करा पण नाही बसत महाराज इथे. सुवर्ण कांचन योग आहे की आज 750 वर्ष पसायदानाला पूर्ण व्हावेत, आपल्या नामयज्ञाला 12 वर्ष पूर्ण व्हावेत. एक तप आज या ठिकाणी आपलं घोंगडेवाडीचं पूर्ण होतंय महाराज. एक तप ही परंपरा झाली आपल्या एका तपाची, पण सप्ताहाची परंपरा मात्र माझ्या नामदेवरायांपासून सुरू झालेली आहे. कीर्तनाची परंपरा आहे ना, ही कीर्तन आज आम्ही नाही केलं महाराज, ही कीर्तनाची सुरुवात, ही कीर्तनाची परंपरा नामदेवरायानं केली. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. महाराज नामदेव महाराजांनी कीर्तन करावं. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ कोणी घ्यायचे हे पण महत्वाचं आहे ना महाराज, हे सामान्य नाही. आता असं वाटत असेल आपल्याला की माझी लेकरं आत्माराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेत आत्माराम महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, आमचे सोमनाथ महाराज असतील, कृष्णा महाराज असतील, यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होत नसणारी ही नवी पिढी आहे महाराज, नवी पिढी आहे. आता यांच्यामध्ये कोणी शिवव्याख्याता होईल, ज्ञानोबरायांचं चरित्रकार होईल, तुकोबारायांचं चरित्र सांगेल, संत चरित्र सांगणारे संतांचे विख्याते हे कीर्तनकार होणार आहेत महाराज. मी म्हणतो म्हणून नाही, माझे ज्ञानोबराय म्हणतात महाराज, खूप गोड वर्णन करतात ज्ञानोबा. या कोवळ्या कळिके माझी लोपले ज्ञानदेव शिवाजी महाराज. या कोवळ्या कळ्यात पण यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा चरित्रकार, मामांचं चरित्र सांगणार आमच्या कृष्णाजी महाराजांसारखा कीर्तनकार याच वर्गात तयार होतोय महाराज. आमचे कृष्णा महाराज खूप गोड बाळूमामांचं चरित्र सांगतात महाराज, खूप गोड. अनेक वेळेला त्यांची कीर्तन बाळूमामांच्या त्या फडावर असतात. अशी ही कीर्तनाची परंपरा नामदेव महाराजांनी सुरू केली. नामदेवराय महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ उभा घ्यायला महाराज संत मंडळी होती, सगळी संत मंडळी.
आणि म्हणून आज आपल्याला ही जी सर्व टाळकरी मंडळी दिसतात ना, आता यांच्याकडं टाळकरी म्हणून पाहायचं नाही, ह्यांच्याकडं संत म्हणून पाहायचं. आपल्याला संत दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. हे संत आहेत आणि वैभव आहे आपलं के तुळशीकडे शिवायला माता भगिनी आहेत, विनेकरी आहेत, आमचे सर्व विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर आज युवक पण आहे महाराज. कृष्ण महाराज तर दररोज उपस्थित आहेत. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण मामाश्री अजिनाथ मामा हे सुद्धा योगायोगाने एकादशीचा पर्वकाळ साधत घोंगडेवाडीचा काला आगम्यच चाललाय सप्ताह म्हणून मामांचं सुद्धा आगमन झालं. त्याचप्रमाणे म्हणतात ना तुकोबरा आहे, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. मी माऊलींना बोडख्यात विनंती केली होती, माऊली आमच्या घोंगडेवाडीमध्ये सुद्धा तुम्ही गायक म्हणून आलं तर बरं होईल. पण त्यांचा शब्द अगोदर कोकणगावला गेलेला होता म्हणून माऊलींचं आगमन झालं नाही. परंतु माऊली म्हणले, महाराज तुमच्या कीर्तनाच्या दिवशी मी कुठं बी असलो आणि किती बी पाऊस असला तरी कीर्तनाला आल्याशिवाय राहणार नाही. माऊलींसाठी एकदा टाळ्या वाजवा. महाराज हे प्रतीक कशाचं आहे माहितीये का? हे सगळं प्रतीक प्रेमाचं आहे. प्रेम सुख दे आणि प्रेम खेस्त महाराज. पावसाच्या एवढ्या दलदलीत वडगाववरून इथपर्यंत ते प्रेमापोटी महाराज इथपर्यंत महाराज झाले. अगदी माझ्यावर बंधूप्रमाणे प्रेम करतात. आमचे छोटे बंधू रेवणनाथ महाराज आहेत. त्याचप्रमाणे आपल्या परिसराची गान कोकिळा वैराग्य मूर्ती महाराज 13 वर्ष ज्यांनी आळंदीमध्ये विद्याभ्यास ग्रहण केला. आता पाहणाराची दृष्टी ज्याला जशी देवाने दिली तशी ते पाहतील. सज्जन मायबापांनो, परंतु भाग्यवान आहोत ज्यांच्यावर रामाची कृपा अखंड झाली. रामाने कोणत्याही प्रकारचं तप न करता, कोणत्याही प्रकारचं अनुष्ठान न करता, कोणत्याही प्रकारचं व्रत वैकल्य न करता फक्त एकच केलं महाराज, निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे तेची फळ. रामप्रभू वनवासाला जात असताना महाराज त्यावेळेस पूर्ण अयोध्या नगरी रामाला वाटायला व्हायला आली. पण त्यामध्ये नर होते, नारी होत्या आणि त्यामध्ये किन्नरही होते. जसं समाधान महाराज आपल्या सप्ताहात आहेत. मला वाटतं आता कुणी कमी नाही आपल्यात, सगळे आहेत महाराज. कुणी म्हणलं ना नर होत्या नारी होते पण किन्नर कुठं होता, तर महाराज आपल्या ते मध्येच ते सुद्धा आहेत. पण बघा रामाने काय केलं महाराज, सीमेवरती गेल्यावर तर जसं बघा आपण मुलीला वाटा लावायला शिवापर्यंतच जातो ना आणि तिथून सांगतो बाई आता सुखी राहा, तसं भगवान प्रभू रामाने जाता जाता सांगितलं, हे अयोध्या नगरीतल्या नरांनो आणि नारींनो एक काम करा, आता कुठपर्यंत तुम्ही याल. मी अयोध्येचा या ठिकाणी राजा होतो, परंतु आता मातेच्या वचनपूर्तीसाठी मी 14 वर्षाची वनवासाची कालक्रमणा सरण करण्यासाठी निघालो. दादांनो, हे माझ्या माता भगिनींनो, पुरुषांनो, नरांनो, नारींनो, तुम्ही आता सुखाने 14 वर्ष अयोध्या नगरीचं राज्य करा. असा शब्द ऐकला ह्या सर्वांनी. पण महाराज ते किन्नर मंडळी सुद्धा रामाला वाट लावायला उपस्थित होती. ऐका महाराज, एवढी बुद्धी जागरूक असते. आता आपण कसं पाहावं त्याच्यावर आपलं आहे. परंतु महाराज या सगळ्यांनी विचार केला, का रे काय पाप केलं देवाचं आपण? देवानं सांगितलं नरांनो जा, नारींनो जा, आणि आपल्यावर लक्ष नाही देवाचं. का काय चुकलं का रे आपल्याकडून? आणि म्हणून महाराज या लोकांनी आपल्या असणाऱ्या जीवनाला थोडं असं एक आपल्या थोड्याशा विचाराने पाहिलं. अरे देवानेच आपल्याला असा जन्म घातला ना रे दादा. पण ऐका, ही जर देवाचीच इच्छा असेल तर रामप्रभू पुन्हा 14 वर्ष जोपर्यंत मानवासाची कालक्रमणा करून परत येत नाहीत तोपर्यंत रामाची आज्ञा पाळायची. रामाने आपल्याला जायचं सांगितलं नाही, नरांना आणि नारींना जायचं सांगितलं, आपल्याला जा म्हटले नाहीत. याचा अर्थ रामाची इच्छा आहे तुम्ही या अयोध्या नगरीच्या सीमेवरती 14 वर्षाचं तप करा. आणि त्या तपापोटी त्या ठिकाणी महाराज रामप्रभू अयोध्येत पहिल्यांदा जेव्हा आले ना, पहिल्यांदा तर सगळ्यात आधी दर्शन कोणाला झालं? सगळ्यात आधी दर्शन या किन्नर मंडळींना झालं महाराज. या किन्नर मंडळीला एवढे भाग्यवान आहेत महाराज. आता कोण कसं पाहिल, कोण काय विचार करेल, कोण काय शब्द बोलेल, देव ज्यांना जशी बुद्धी देतील तशी. मग त्यावेळेस रामाने विचारलं, ए दादांनो, अरे तुम्ही मळकटलेलं स्वरूप आहे तुझं, कपडे फाटलेले आहेत, त्यांना कोण कपडे घेईल महाराज? तिथं अगदी उघड्या अवस्थेमध्ये रामप्रभूची वाट पाहत अगदी शबरी मातेसारखं महाराज हे राहिली मंडळी. रामाने विचारलं, का रे ही अवस्था तुमची काय भानगड आहे? तेव्हा या किन्नर मंडळीने सांगितलं, प्रभू तुम्ही शब्द दिला होता, नरांनो नारींनो तुम्ही जा आणि अयोध्येमध्ये सुखाने राहा, पण आम्हाला कुठे जा म्हटले प्रभू? आम्ही तुमचा शब्द ओलांडला
नाही, तुमच्या शब्दाला प्रमाण म्हणून 14 वर्ष झाली आम्ही तुमचीच वाट पाहतो प्रभू. रात्रंदिवस दळिता कांडिता बैशिता जेविता फळ कंदमुळं खाल्ली प्रभू. कधीतरी माझा राम येईल आणि आमच्या जीवाचा उद्धार करेल. रामाला दया आली मायबाप. कसे मला टाकून गेले राम, कसे मला टाकून गेले राम, कसे मला टाकून गेले राम, कसे मला टाकून गेले राम. हे राम विना मदत चैन पडेना, चैन पडेना. आई शिवाचे आराम, कसे मला टाकून गेले राम, कसे मला टाकून गेले राम. कसे मला टाकून गेले राम, कसे मला टाकून गेले राम. भगवान प्रभूला केली महाराज. कसे मला टाकून गेले राम, तये विना नाही जीवाला आधार. महाराज म्हणतात रामा तुमच्या वाचून कोण आहे या जिंदगीमध्ये आम्हाला. म्हणून प्रभूचं ब्रेद आहे महाराज. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी जन्माने मरण. शरणांगता शरण मीची को. महाराज म्हणतात जो मला शरण येईल मग तो कोणी असू द्या त्याचा उद्धार करतो. मग त्यावेळेस एक आशीर्वाद दिलाय महाराज. जा तुम्ही जर 14 वर्ष माझं भजन करीत राहिलात तर त्या भजनाचं फळ देतो तुम्हाला. तुम्ही काय व्हाल, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. तुम्ही शब्द बोलले तो खरा होणार. हा आशीर्वाद रामाचा या मंडळीला दिला. आता आपण श्रेष्ठ का हे श्रेष्ठ. पण असं म्हणलं नाही ना जमत महाराज. बरोबर आहे. आणि जोपर्यंत आपल्या बुद्धीला हे मानवत नाही ना, आपल्याला हे मानवत नाही ना दाजी, तोपर्यंत आपण श्रेष्ठ होऊ शकत नाहीत, आपण परमार्थिक होऊ शकत नाहीत, आपण देव होऊ शकत नाहीत महाराज. ऐका, ज्यावेळेस आपल्याला दुसऱ्याला श्रेष्ठ मानण्याची बुद्धी तयार होते, दुसऱ्याला देव मानण्याची ताकद आपल्या बुद्धीत तयार होते, त्यावेळेस आपली बुद्धीची देवता आपल्याला देव बनवते महाराज. अन्यथा ते बनता येत नाही आपल्याला. ऐका माईबापांनो, असं एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे माझे गुरु भाऊंनी जातानाच सांगितलं ही परंपरा पुढे प्रेरित करा म्हणून. महाराजांच्या माध्यमातून आदरणीय विजय महाराज घोंगडे गुरूंच्या माध्यमातून भाऊंची चालत असलेली रुद्राक्षाची परंपरा आदेश महाराजांना माहित आहे सगळ्या गोष्टी. आणि तिथपासून आज माझ्यापर्यंत प्रसादाच्या रूपाने भाऊंच्याकडून मला आली. माझे गुरु माझ्या चरणी, मी त्या गुरु श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्ही प्रभवस्वरूप श्रोते माझ्या माय बापांसारखे आहात, माझ्या माता भगिनींसारखे आहात. माय बापांनो तुमच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्यावरती प्रेम करून उपस्थित असलेली माझी असणारी तरुण मंडळी, खरंच महाराज हा आगळा वेगळा उपक्रम जो निर्माण झाला ना, एवढं मोठं भव्य दिव्य स्वरूप आपल्या सप्ताहाला जे निर्माण झालं ना महाराज, त्याचं कारण एकच आहे, आपल्या घोंगडेवाडीचं तरुण मंडळ महाराज. त्यांच्यासाठी टाळी वाजवा. सगळ्यात महत्वाचे महाराज, खूप 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 परिश्रम. असं भाऊजी इथून पुकारावं लागलं नाही. वाडे कमी आहेत, भांडी धुवायचे बाकी आहेत, या परिसरामध्ये कुठं घाण एक पत्रावळी सुद्धा 7 दिवसात दिसत नाही. असा सप्ताह कुठं पाहायला मिळणार आहे महाराज तुम्हाला. कृष्णा महाराज आमचे बंधू कृष्णा महाराज असतात, प्रत्येक ठिकाणी पाहता एवढी घाण असते महाराज सप्ताहाच्या भोवताली. आणि आपला आगळा वेगळा उपक्रम पाहण्यासाठी आज घोंगडेवाडीतील तर आहेच, बोडख्यावरून आमची सर्व प्रतिष्ठित नागरिक आमची वारकरी मंडळी सुद्धा त्या नाना ही सगळी कंपनी महाराज रोज नित्यानं आली. आमचे पाटील तर पायी चिखलात येतात महाराज. ही सगळी मंडळी अगदी उपस्थित राहिली. आणि एक वेगळा उपक्रम आहे माऊली, सगळे गायक मंडळी फक्त गातातच वाजवतातच, पण आमचे गणेश महाराज हरिपाठ वाजवतात, कीर्तन वाजवतात आणि काकड्याला सुद्धा वाजवण्यासाठी ते उपस्थित राहिले महाराज. काही अडचणी अभावी थोडंसं जावं लागलं 1-2 दिवस त्यांना. तो भाग निराळा आहे. महाराजांसाठी एकदा टाळी वाजवा गोड महाराज, कारण आजचा दिवसच तो आहे महाराज. परंतु कठोर परिश्रम घेऊन पाऊस आलेला कळाला का कोणाला आतापर्यंत? नाही कळाला ना महाराज. आपला सप्ताह पवित्र झाला. त्याचं कारण आहे महाराज, या माणसाच्या डोक्याला आहे ना चॅलेंज करावं लागेल गाड्या. खरंच आमच्या भांडदादासाठी एकदा टाळी वाजवा. सिस्टीम एवढी गोड आहे. शेख मोहम्मद महाराजांच्या टेकडावर सप्ताह होता, पिंपळगावात ऐकायला जात नव्हतं, पण आता सध्या भाजी मला सगळीकडून फोन आलेत. पिंपरी गावामध्ये मांगीर बस्ती, त्या पलीकडं कडा रोडला तिथपर्यंत ऐकायला जाते, इकडं बोरोडी पर्यंत ऐकायला जाते, देवीच्या पलीकडं आम्ही रात्री गेलो होतो ना तेव्हा देवीच्या पलीकडं आपलं कीर्तन ऐकायला येत होतं. आमच्या गणेश महाराजांना विचारा. इकडं निमगाव गांगर्डा, एवढी मोठी नियोजित सिस्टीम
आणि एवढं मोठं नियोजन, एवढं कष्ट घेतलंय. मगाशी त्यांना आम्ही म्हटलं, दादा आम्ही तुम्हाला मदत करतो. आम्ही काही महाराज नाहीत, इथं उभे तोपर्यंतच. मग इथून उतरलो की आम्ही सेवक आहोत, महाराज परमात नाहीत. मग आम्ही सेवा, आम्ही मदत. ते म्हणले महाराज काहीच काळजी नको, एकटा सगळं तर. उद्या अजून एक टप्पा ते आपल्याला पुन्हा उद्या पाऊस आल्यावर वारकऱ्यांचे हाल होऊ नये जेवायला अजून एक टप्पा ते तयार करून देणार आहेत महाराज. एवढं मोठं अंधकरण आहे आमच्या भांडांचं. पवनसूत हनुमंतरायानं त्यांना अशी सद्बुद्धी द्यावी आणि त्यांच्याकडून असंच कर्म करून घेवत राहावं. आणि महाराज आमचे नानाभाऊ अण्णा आहेत, सगळी मंडळी. आता नामूल्यकात वेळ नाही गेली तर आपल्याला खटवांग रायासारखा पाऊण तासच, त्याला 1 तास होता, मला पाऊण तासच राहिलाय. म्हणून आणि विशेष म्हणजे आपली परंपरा, नाव पण काही सुचले बाबा दादा तुम्हाला, मनापासून धन्यवाद गड्या. ज्यांच्या माध्यमातून आपला दीपोत्सव महाराष्ट्रभर, घोंगडेवाडीचा आगळा वेगळा उपक्रम, कशी त्या ठिकाणी आळंदीला ही मंडळी गेली, कसं दर्शन झालं, सगळं महाराष्ट्रभर उद्या तुम्हाला सगळ्यांना ते दाखवणार आहेत. महाराष्ट्रभर आपली परंपरा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घोंगडेवाडीचा सप्ताह. कोणाला पाहावं वाटलं का, कृष्णा महाराजांचं कीर्तन पाहायचं वाटलं की लगे युट्यूब काढायचं, आपली परंपरा हे बोलायचं नाही तर नाव टाकायचं, लगेच घोंगडेवाडीचा सप्ताह, महाराजांचं कीर्तन, दीपोत्सव, आजचं कीर्तन, उद्याचं कीर्तन, हे सगळं दादांच्या माध्यमातून होणार आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्ञात अज्ञात जी मंडळी आहे महाराज, एकदा सर्वांच्या चरणी, कारण की सगळेच नामोल्लेखाच्या योग्यतेचे असतात. पण मुलगा या नात्याने मला क्षमा करा आणि मला जशी तुम्ही सद्बुद्धी द्याल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर माफ करा. आपले आचारी दादा, त्यांनी सुद्धा एवढा गोड स्वयंपाक 8 दिवस महाराज, कधी कोणाला मीठ मागावं लागलं नाही, इतकं सुंदर हात. आणि त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये मला वैभव संपन्न वाटतं बरं का पाहिजे. नोकरी करून सुद्धा वारकऱ्यांबद्दल प्रेम निर्माण होणार गाव म्हणजे घोंगडेवाडी गाव आहे महाराज. ऐका, ज्यांनी 8 दिवस पाण्यापासून जे आजार होतात, जे पाणी दूषित पिण्यात आलं तर मग आपल्याला आजाराचे प्रादुर्भाव होतात. म्हणून आपल्या गावचे नागरिक, पोलीस कॉन्स्टेबल आदरणीय सुनीलजी संपतराव माळशिकरे, त्यांनी वैकुंठवासी संपत अण्णांच्या म्हणजे येत वडील जे जे करीती तयानाम धर्म ठेविती एरा अनुष्ठिती सामान्य सकळ जन, हे हा भाग त्यांच्या लक्षात आला. मी नोकरी करत असल, माझ्याकडून सेवा घडल न घडल, परंतु पाणी हे जीवन आहे, पाणी हे जीवन आहे आणि ते जीवन निर्मळ असावं म्हणून 7 दिवस म्हणजे उद्याच्या 8व्या दिवसासहित GRच्या पाण्याची पूर्ण व्यवस्था आमच्या सुनील भाऊंनी केली. महाराज त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. एवढंच नाही बैशी, बाळूमामांच्या मंदिराला सहज त्यांच्या मुखातून शब्द गेला, काय बाळूमामांचं मंदिर, आणि जर झालंच तर मी माझ्या पगारातली मला जी येणारी रक्कम आहे 1 महिन्याची, मी इथं बाळूमामांच्या मंदिरासाठी देईन. वचन न मोडी बोलिले ते. आणि महाराज बघा तुकोबरायाचं प्रमाण आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मला वाटतं साहेबांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे 55,555 रुपये त्यांनी बाळूमामांच्या मंदिरासाठी दिलेत. महाराज काय योगदान आहे. नक्कीच आता काय मागायची गरज आहे, काही देवाला तर काही मागायचीच गरज नाही गड्या. परंतु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, दादांनो आपण 7 दिवस या नामयज्ञामध्ये एवढ्या मोठ्या अट्टहासाने पारायण केलं, विणा वाजवला. महाराज विणा वाजवण्यासाठी तर आमचे खोमणे महाराज वगैरे रात्र या म्हणले, कोणी नाही तर नका येऊ, एकटाच पठ्ठ्या वाजवतो. नाहीच माणसं बी कधी कधी सोडायला आली का, वाजवलं का नाही महाराज वाजवला. महाराज खूप गोड एवढी सेवा, आणि सेवेचा मेवा मिळाल्याशिवाय राहत नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. जरी वाटत असेल मला काही एकट्यालाच पडले का, पण हा शब्द त्यांच्या मुखातून आतापर्यंत आला नाही. अजून पुढे जाऊन सांगतो बाईजी, मला वैभव संपन्न वाटतं आपलं जीवन. शेख मोहम्मद महाराजांच्या कृपेने आपण सगळी एका आईची लेकरं म्हणून जेव्हा वारीच्या माध्यमातून एकत्र आलो ना, यातून बरीच मंडळी दुराचारातून, मद्यपानातून, व्यसनातून मुक्त झाली. मला वाटतं यापेक्षा शेख मोहम्मद महाराजांनी काय करावं. शेख मोहम्मद महाराजांनी काय आपल्या हाताला धरावा घेऊन. महाराज बघा ना इथं, हे मला नाही वाटत हे कधी कीर्तनकाराच्या पुढे आले असतील महाराज आतापर्यंत. आमचा भाऊ क्लासमेट आहे महाराज, वाईट वाटत होतं कुठेतरी त्याच्याकडे पाहिलं ना, असं वाटायचं आपण एका बेंचवर बसलो, सगळ्या गोष्टी केल्या, पण संत कृपा झाली, इमारत फळ आली. वारीपासून आल्यापासून सर्व दुरापाचारापासून ते मुक्त आहेत.
आमचे राजूभाऊ महाराज इथंच नाही, आमच्या कल्याण महाराजांचा मला फोन येतो, तुम्हाला आज कुठे कीर्तन, आम्हाला बी यायची. एवढी ओढ एका संतांच्या कृपा प्रसादाने निर्माण होते महाराज. हे आपल्या जीवनामध्ये घडलेलं महान कार्य आहे महाराज, ऐका. म्हणून या कार्याला असंच अनुमोदन देत राहावं, अशीच आपली सर्व एका बंधुतेने आपण एकत्र राहून या भागवत धर्माची ध्वजा घेऊन चालण्याचा आपण सर्व प्रयत्न करणार आहोत. बघा, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तसं मागायची ही संतांची परंपरा नाही, मागणं ही संतांची परंपराच नाही. कारण तुकोबाराय म्हणतात, काही मागणे हे आम्हा अनुचित. महाराज म्हणतात, आमच्या जीवनामध्ये म्हणजे संत जीवनामध्ये काही मागायचं नाही, परंतु असा मी एक सुपुत्र आहे, वाड वडिलांची कृपा माझ्यावरती झाली, जन्मोजन्मीचं पुण्य माझ्या माय बापांनी केलं, आणि म्हणून माझ्यासारखा सुपुत्र एक नामधारक या धरती मातेवरती जन्माला आला. महाराज गोड वर्णन करतात. महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. महाराज, हे पुण्य काही माझं नाही, माझ्या वाड वडिलांनी हे पुण्य केलं, म्हणून माझ्यावरती कृपा झाली, मी नामधारक जन्माला आलो. पण मागितलं मात्र कुणीच. परंपरा आहे बरं का महाराज अजी. तुकोबारायाच्या 7 पिढ्या, तुकोबारायाच्या आधीच्या दर्शन करायच्या महाराज देवाचं. पण दर्शन करत असताना कशा करायच्या माहितीये का? हो, चरण न सोडी सर्वथा. दर्शन करताना देवाकडे गेल्यावर तुकोबारायाने परंपरा घालून दिली, देवाच्या मुखाकडे पाहून दर्शन घ्यायचं नाही, देवाच्या वैभवाकडे पाहून दर्शन घ्यायचं नाही. बघा तुम्ही, सोपी पद्धत आहे महाराज. समजा आपण एखाद्या व्यक्तीकडे पाहिलं आणि महाराज त्याच्या गळ्यातला अलंकार, त्याचे कपडे, त्याचा चेहरा, त्याचं नटणं जरी आपण पाहिलं ना महाराज, तरी सुद्धा आपल्या अंतकरणातला भाव बदलतो. बघा तुम्ही. आणि त्या देवाच्या गळ्यातला पितांबर, देवाच्या अंगावरचा पितांबर, गळ्यातलं सोनं वगैरे सगळ्या गोष्टी जर ते कर्णकुंडले वगैरे पाहिले तर माणसं त्याच्याकडेच पाहत राहतात. देव म्हणतो, ह्याच्याकडे पाहायला आले का तुम्ही? अरे 15 अनर्थातलं एक, हे सज्जनाने माझ्या अंगावर घातलं, याच्याकडे नका पाहू. नाही का महाराज? हे अंतरंगातून तपासा की मी कुठे आहे, ऐका. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, 7 पिढ्याने माझ्या परमार्थ केला, पण कुणीच कोणाकडे देवाकडे काही मागितलं नाही. एवढं कर्ज झालं महाराज देवावरती, एवढं कर्ज झालं. ऐका, आपण देवाला काही मागायचं नाही, देवाने आपल्याला मागितलं पाहिजे, अशी भक्ती आपण करायची, तरच आपल्या परमार्थ फलद्रूप होईल महाराज, तरच फलद्रूप होईल. देवानं मागितलं पाहिजे. तेव्हा एका सज्जनानं प्रश्न विचारला, महाराज काय बोलता तुम्ही, देव आपल्याकडे कसं काय मागेल? देव आपल्याकडे मागणार नाही. तुकोबाराय म्हणतात, मी सांगतो तुम्हाला कुणी मागितलं ते. हो, देवाला जरी वाटत असेल, महाराज गोड बोलतात, देवाला जरी असं वाटत असेल मी फार चतुर आहे का, तर तुकोबाराय म्हणतात, चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुटा सकळा म्हणे धन्य तोचे विठोबा. देव किती जरी चतुर असला ना महाराज, देव किती जरी चतुर असला ना, तर भक्त मला वाटतं त्याच्या पुढचे असतात. भक्त त्याच्या पुढचे असतात महाराज, त्याच्या पुढचे असतात. 8 दिवस सप्ताहाचे गेले, पण लुडो काय बंद नाही झाला भाऊ. काय त्यांना बुद्धी देत असेल देव, तर देव जाणे. असं द्या, ज्याचं कर्म ज्याला त्याला. पण बघा महाराज, काय चाललं होतं ते कानच वाईट आहेत महाराज. आता इथं कीर्तन चाललंय, सगळे लोक एक चित्त देऊन ऐकतात, पण वाईट गोष्टीकडे गेलेच का नाही महाराज ते. म्हणून इंद्रियाला अगोदर आपण कॅप्चर केलं पाहिजे महाराज. ऐका ऐका, काय चाललं होतं आपलं? चतुरा तू शिरोमणी. देव कितीही चतुर असला तरी देवाला सुद्धा अगदी नम्र करणारे भक्त या विश्वात काही जन्माला आले नाही की नाही महाराज. ऐका, एक दातृत्ववान भक्त दाता म्हणून, तोच एक दाता दानशूर महाराज, असा म्हणून एका राजाचं वर्णन शास्त्रानं करावं. आणि त्या राजाचं नाव आहे बळी. त्या राजाचं नाव आहे बळी महाराज. बळी राजा एक कर्तृत्ववान राजा आहे. बळी राजा पुत्रवत प्रजेचं पालन करणारा राजा आहे, हे कळलं माझ्या परमात्म्याला. आणि देव पण असं आहे महाराज, देव चतुर जाणोनी अंतरवर्त तसे. तुकोबाराय म्हणतात, देव कसा आहे माहिती का? देव असा आहे, जो त्याची भक्ती करतो त्याची देव परीक्षा घेतो. बघा बरं का. आणि आपलं काय झालंय माहितीये का? आपल्याला असं वाटतं की थोडी सडपर भक्ती जरी केली आपण देवाची, तरी सुद्धा आपल्याला देव लवकर प्रसन्न झाला पाहिजे. पण देव काय राम्यागडी आहे का? नाही का? तो घेतो अंतरीची गोडी, पाहे जोडे भावाचे. महाराज, देव आपलं अंतरंग तपासतो. तू भक्ती करतोय, कारण आता भक्ताचा अंतरंग तपासण्याची गरज कलियुगामध्ये महाराज. का? दिसताना भरजरी कपडे आहेत, धोतर आहे, ओपरण आहे, कडक टोपी आहे, वेदाच्या रुचा बोलतो, पण महाराज
त्याचं चित्त विषयापासून परावृत्त झालेलं नाही. मग लय भगवे घातले आणि गंध लावला तर तुकोबाराय म्हणले अशा भगव्यांना परमार्थिक म्हणायचं नाही. तुकोबाराय गोड वर्णन करतात. वरी भगवा झाला नामे परी अंतरी वश्य केले कामे त्याले म्हणून साधो जगी विटंबना बाधो. महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने जर नुसते कपडे घातलेत, कपाळाला गंध लावतो नाही का, वेदाचार उच्चार शब्द बोलायला पोपटासारखं बोलतो पण वागायला मात्र नालायक वागतो. तुकोबाराय म्हणले काय जाळावे ते थोर. पण ज्ञानोबारायांची ओवी पण किती गोड आहे महाराज. त्याला ज्ञानोबाराय म्हणतात असले जर दिसले ना तर ज्ञानोबारायानं शब्द किती खालच्या प्रतीचा वापरलाय. ती प्रत खालची नाही, जातीला कोणते आपल्याला निंद करायचं नाही, पण अशा परमार्थाचं सोंग घेऊन नालायक वागण्याला ज्ञानोबारायांनी शब्द काय वापरलाय महाराज ऐका. जे ज्ञाननिधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे. महाराज म्हणतात भजन मार्गामध्ये येऊन परमार्थामध्ये येऊन माझ्या माय भगिनीकडे जर त्यांना माय बहीण म्हणून पाहण्याची दृष्टी निर्माण होत नसेल तर अशा दृष्टीला, अशा सज्जनाला, अशा वारकऱ्याला ज्ञानोबाराय म्हणतात असल्या मांगांना. शब्द मग क्षमा मागून बोलतो, जातीवाचक वापरायचं नाही महाराज. आपल्याला जातीपातीचं काही घेणं देणं नाही, कारण देवानं निर्माण करताना जाती निर्माण केलेल्या नाहीत. या विश्वामध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्याने एकच जात निर्माण केली माय बापांनो, आणि त्या जातीचं नाव आहे मानव. मानव. आणि त्या मानव जातीला एकच धर्म निर्माण करून दिला, एकच धर्म, आणि त्या धर्माचं नाव आहे मानवता. आणि ती मानवता ज्याला ज्याला जपता आली त्याच्या गळ्यात माळ नसू द्या, त्याच्या कपाळाला गंध नसू द्या, त्यानं पंढरीची वारी केलेली नसू द्या, त्याने एकादशीचं व्रत केलेलं नसू द्या, त्याने जपतप अनुष्ठानादी कर्म केलेलं नसू द्या, पण समोरून आलेला व्यक्ती कोणीही असो, कसाही असो नाही तर कसाही असो, कसा हे असो नाही तर कसा ई असो, ज्ञानोबाराय म्हणतात जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. ज्ञानोबाराय म्हणतात अरे तो कसा आहे, दुराचारी, विषयी, पामरे, बदले, काय करायचं तुला त्याचं, पण त्याच्या हृदयात जो आत्मा आहे ना तो माझा परमात्मा आहे, परमात्मा आहे. त्याचं उदाहरण आहे महाराज ऐका. त्याचं उदाहरण एवढं गोड आहे. ज्ञानोबाराय सांगतात उंच नीच काही नेणे भगवंत तुकोबाराय म्हणतात. हो तिष्ठे भाव भक्ती रे कोणी या. ऐका महाराज. सजन कसाया विकू लागे मास माळी सावतास करुपू लागे नरहरे सोनारा घडू फुंकू लागे चोखा मिळ्या संगे ढोरे ओढे. हे काम काय देवाचं आहे का? सावता बाबा बरोबर खुरपायचं, सजन कसायला मांस विक्री करायला लागायचं, चोखोबारायला ढोर मेलेली जनावर पूर्वी हो एका वर्गाला वाहावी लागत होती महाराज ऐका. आणि त्यांना ढोरं वडायचं काम का करू लागला माझा देव, तर माझ्या देवाला माहित होतं जरी तुम्ही कर्म वाईट करत असले, म्हणजे ते तुमचं कर्म जरी गलिच्छ असेल पण तुमचा भाव मात्र शुद्ध आहे, आणि म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात देवाला काहीच लागत नाही. काही न लगे भावाचे कारण, काही न लगे भावाचे कारण, तुका म्हणे आन विठोबाचे, हो तुका म्हणे आन विठोबाचे. काही न लगे भावाचे कारण, काही न लगे भावाचे कारण, तुका म्हणयान विठोबाचे, तुका म्हणयान विठोबा. देवाला काही लागत नाही मायबापांनो. देव कोणाकडे काही मागत नाही. मागतो का? पण मागितलं तर महाराज मग मात्र म्हणायचं आपण धन्य झालो, मग मात्र आपण धन्य झालो. असा उदार अंतकरणाचा राजा बळी. इथंच होतं ना आपलं कीर्तन. वा म्हणजे जमतंय आता शिकलो म्हणायचं ना मी. वा वा. जिथून गेला तिथे येता आलं म्हणजे बरं आहे महाराज. नाही तो ठोबारोक झालं मग म्हणायचं क्षमा मागून बोलतो बरं का, अभंगाकडे काही येता आलं नाही, मग आलाच कशाला.
नाही का होतं ना महाराज, बरोबर आहे की नाही? असं असं होऊ नये आपल्या जीवनामध्ये. ज्ञानोबरायांना अशी कृपा पण करू नये आपल्यावरती. ऐका, असा बळी राजा मी सांगत होतो तुम्हाला. ऐका महाराज, बळी राजा उदार दातृत्ववान अगदी जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. मी सांगत होतो आपल्याला जर दुसऱ्याच्या हृदयात देव ओळखता आला तर कोणत्याही प्रकारचं साधन आपल्याला करायची गरज नाही. मग तसंच महाराज उदार राजा होता बळी, पण बळीचं मोठेपण देवाला सहन झालं नाही. बघा ना कशी दातृत्वता आहे, कशी कर्म आहे देवाची सुद्धा. देव सुद्धा कधी कधी असा होतो की आता बोलावं लागते महाराज देवाबद्दल. बळीराजाचं सगळ्या जगामध्ये डंका वाजला. दातृत्ववान राजा, कर्तृत्ववान राजा, दानशूर राजा. आणि म्हणून महाराज देवानं त्याचं सत्व पाहायचं ठरवलं. पण महाराज संत म्हणतात हे पाहू द्या देवाला, देव कितीही चतुर असला तरी देवापेक्षा माझे भक्त चतुर असतात. का? म्हणूनच तर भक्ता विन देवा न गमे ते काही. म्हणून ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना हो तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा. माझे भक्त गाती जे थे नारदामी उभा ते नारदामी उभा ते नारदामी उभा ते माझे भक्त गाते आपल्याला आपल्याचा रस काही प्रत्येकाच्या बाबतीत सम्राट आहेत महाराज. पण गायन सुद्धा एवढं गोड आहे महाराजांचं, एवढं गोड आहे महाराज. आणि अनुभवी प्रमाण, पूरक प्रमाण देणं ही टाळकऱ्याचं मोठेपण असतं, वैभव असतं महाराज. ऐका, महाराजांनी गोड प्रमाण दिलं. काय दिलं? हा, असंच होतं कीर्तनात. क्या बात आहे महाराज. तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेत नाम घोष बरबा करीती माझा. माझे महाराज म्हणतात माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. आता इथं कीर्तनकार म्हणून मी म्हणूनच बोललो, मी जोपर्यंत या घोंगडीमध्ये आहे ना तोपर्यंतच कीर्तनकार. कारण इथून खाली उतरलं की मग कीर्तनकार म्हणून घ्यायचं नाही. असं रोज शेख मोहम्मद महाराजांना एकदा मागवतो दाजी, एकदा मागवतो, देवा माझ्या मनाला मी महाराज आहे, मला ज्ञान प्राप्त झालंय असं कधीही जाणू देऊ नको. का? तर लहानपण देगा देवा मुंगे साखरेचा रवा. बैजी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो आता, ज्याला ज्याला जशी दृष्टी दिली देवाने, ज्याला ज्याला जशी बुद्धी दिली तसं लोक पाहतील. आणि मी ठरवलंय गाड्या शेख मोहम्मद महाराजांकडे, आम्ही कल्याण महाराज, गणेश महाराज, ही सगळी मंडळी जी आहे ना महाराज आपल्या घोंगडेवाडीतली तरुण मंडळ जे बरोबर आहेत ना महाराज, आम्ही एक मंत्र घेतलेला आहे महाराजांच्या साक्षीने की एक ठरवलंय, कुणी काही सांगो महाराज फक्त ऐकायचं चांगलं, वाईट ऐकायचं नाही. वाईट कोणाचं ऐकायचं नाही. कुणी म्हणा, कुणी निंदा, कुणी वंदा, आमुचा स्वहिताचा धंदा महाराज म्हणून लई जण सांगत येते येऊन. आणि असं समजायचं नाही, परमार्थाने एवढं मोठं केलंय महाराज, तुम्ही कोणाजवळही बोला त्याच्या हृदयात आम्ही असतो. कोणाजवळही निंदा करा महाराज आणि ते आम्हाला सांगितल्याशिवाय राहत नाही. कोणाजवळही बोला गड्या, कोणत्याही कानाकोपऱ्यात बोला, ते सांगितल्याशिवाय राहत नाहीत. पण महाराज आम्ही कोणाचं काही ऐकत नाहीत. का ऐकत नाहीत त्याचं कारण सांगतो दाजी. निंदक हा शास्त्राने आईपेक्षा श्रेष्ठ सांगितला. म्हणून मला वाटतं त्यांच्याकडून या सप्ताहात या दिंडीत कमी घडली असली तर त्यांना बिचाऱ्यांना शेख मोहम्मद महाराजांनी सद्बुद्धी द्यावा आणि त्यांनी या वर्षीपेक्षा डबल निंदा करावा. त्याचं कारण आहे महाराज, तुम्ही निंदा केल्यामुळे आम्ही पवित्र होणार आहेत. तुम्ही निंदा केल्यामुळे ही सगळी मंडळी, आमची नियोजक मंडळी असेल, आम्ही असो, सगळे पवित्र होणार आहेत. आणि शास्त्रानं सांगितलं निंदकाला सामान्य म्हणायचं नाही. का? विचारलं शास्त्रकाराला, कसं काय, या जगात श्रेष्ठ कोण आहे? जगात आई श्रेष्ठ आहे महाराज, जगात आई श्रेष्ठ आहे. पण शास्त्रकाराने उत्तर दिलं नाही, आईपेक्षाही निंदक श्रेष्ठ आहे. क्या बात आहे. गळ्यातला ताईत म्हणून त्याला वागा महाराज. कोणी म्हणलं ना तुम्हाला, तुमची निंदा करत होता, तुम्हाला वाईट करत म्हणत होता, तुमची चर्चा करत होता, महाराज त्याच्या नावाची मूर्ती बनवा. जसं देवभऱ्यात मूर्ती असते ना महाराज, पांडुरंगाची शपथ हनुमंतरायाच्या साक्षीने शेख मोहम्मद बाबाची शपथ घेऊन सांगतो महाराज, त्याची मूर्ती बनवा आणि आपल्या गळ्यात वागा. कोणाची? कोणाची? मायबाप पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मरेपर्यंत तुमच्या जीवनात जर तिला एवढं पाप शिल्लक राहिलं ना तर मी गुलाम होईन तुमचा महाराज. ह्याला शास्त्र आधार आहे महाराज.
ऐका, शास्त्राद्वारे. आणि शास्त्रही काय सांगावं, शास्त्र सुद्धा हे कुठं सांगितलं पाहिजे आणि किती सांगितलं पाहिजे यालाही नवलंय महाराज. आमच्या दिदीकून चुकून शब्द गेला, मी तिला सांगेल, कारण शास्त्र जरी असलं तरी काही सांगायचं असतं आणि काही सांगायचं नसतं. कारण पहा, शास्त्र सांगत तुकोबराय म्हणतात, सांगतो तो माशी भाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. महाराज, नाही तर काही गोष्टी सांगायच्या असतात, विचारल्या तर सांगायच्या असतात, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगायच्या असतात, आणि काही गोष्टी विचारल्या तरी सांगायच्या नसतात. एक शास्त्र आहे महाराज, ऐका. त्याला सकळाशी येथे आहे अधिकार. आमची दिदीने सांगून गेली की ज्यांना पती आहेत त्यांनीच पावले खेळावेत, त्यांनीच सप्ताहाचा आनंद लुटावा. मायबाप पांडुरंगाच्या कृपेने ज्यांच्यात वैधव्य निर्माण झालं त्यांनी का मरावं का? आणि त्यांना जर आपल्या शब्दामुळे अंतकरण दुखावलं जात असेल, त्यांचं अंतकरण माऊली, आता तुमच्या साक्षीने मी वारकरी संप्रदायाचं भूषण म्हणून माऊलीकडे पाहतो महाराज. ऐका, मी माझी एक शपथपूर्वक आणि क्षमा मागून बोलतो तुमच्या चरणी, जर आपल्या कीर्तनातून एखाद्याचं अंतकरण दुखावलं जात असेल तर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मरेपर्यंत कीर्तन जरी केले ना तर तिळा इतकं पुण्य सुद्धा त्याला लागणार नाही महाराज, आपल्या अंतकरणातून. म्हणून एक शेख मोहम्मद महाराजांना आणि वडिलोपार्जित परंपरेने एक प्रार्थना करा शेख मोहम्मद महाराजांना, देवा, माझ्या आपल्या या वारीमध्ये येणाऱ्या माझ्या सर्व माय बहिणी, त्यांचं नातं माझ्या बरोबर, आमच्या सगळ्या नियोजक मंडळाबरोबर मातांसारखं भगिनींसारखं बनावं, आणि त्या मरेपर्यंत माझ्या आई आणि आमच्या बहिणीच राहाव्यात, एवढीच बुद्धी देवानं द्यावी महाराज. एक चुकूनही आमच्या अंतकरणामध्ये विषयाची भावना देवानं निर्माण करू देऊ नये, याच्यासाठीच आम्ही परमार्थ करतोय महाराज, त्याच्यासाठी दुसरं काही करायचं नाही. ऐका, म्हणून निंदक आईपेक्षा श्रेष्ठ कसं ते एकदा सांगतो, म्हणजे लक्षात येईल महाराज. थोडं निंदकालाही जगणं वागणं कळलं तर बरंच होईल. पावनं सातनं हनुमंतरायाच्या चरणाने काय होतं माहितीये का? आई महाराज, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कनवळ्याची आती करीला भावीना प्रीती. ऐका ना महाराज, बरोबर आहे का नाही? मग आपल्या बाळाने जर घाण केली, अक्का जर बाळाने घाण केली तर हाताने काढती का आई? विष्ठा केली बाळाने, हाताने काढती का? का बरं? तिचं ती लेकरू नाही का? त्या लेकरावरती प्रेम करत नाही का? मग हाताने का काढत नाही? ऐका, ती काढण्याची, हाताने काढण्याची वस्तू नाही, ते घाणच आहे ना महाराज. ऐका, आई काय करते? खापर घेते त्याला आणि छोटस झाडू घेते किंवा काय काडी वगैरे पुष्टा वगैरे घेत असेल, आणि त्याची ती घाण कशाने काढते? खापर खुटीच्या साह्याने करते. सज्जन मायबापानं तुमचं लेकरू, क्षमा मागून बोलतो महाराज, मी कीर्तनकार म्हणून आजी ते उभा नाही, मी तुमचं लेकरू म्हणून उभा आहे, क्षमा मागून बोलतो. आणि आपल्या पाठच्यात जर कोणी निंदा करत असेल आणि तो निंदक जर आपली घाण त्याच्या तोंडानं काढत असेल तर श्रेष्ठ कोण? हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून मी म्हणलं त्याला गळ्यात पेटी बनवा त्याची आणि त्याला साठवा. ऐका महाराज, आपलं जीवन निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. देवाने राजा बळीच्या दारात जावं, मागायचंय महाराज आपल्यालाच, आणि वेळ संपत आलेली आपली. ऐका ना, किती वेळ राहिला सुनील भाऊ? घड्याळ तुमच्या हातात 15 मिनिटं. वा, भरपूर झाले आपल्याला. आपला सगळ्यात मोठा सोहळा म्हणजे दीपप्रज्वलनाचा झालाय. कीर्तन काय मी रोजच तुमच्या ते, हा कधी बोला तरी बी राहीन उभा, तसं काही अडचण नाही. आणि काय नाही दिलं तरी राहीन, त्याची बी काही नाही. तुम्ही म्हणता बघा हे लागले पुढचं पसरायला, असं पण काही नाही महाराज. आहे का? कारण हे तुमचे सगळे आशीर्वाद आहेत महाराज. राजा बळीच्या दारामध्ये भगवंताने जावं, जाताना महाराज बटू रूप धारण केलं, ब्राह्मणाचं रूप, आणि आमच्या पाटलासारखा अगदी ठुणगी मृत, अगदी कृष्य झालेलं शरीर. महाराज ऐका, या वेशात भगवान बळीच्या दारात गेले आणि बळी राजाला सांगतायत, ए देवा, ए राजा, तुझी कृती ऐकली, मला तुझ्याकडे काही मागायचंय. आता बळीनं सांगितलं, देवा, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, जर संताचा अवतार देवाचा आहे आणि देवच संत आहेत तर तू मागतोस? कारण तुकोबाराय तर म्हणतात, काही मागणी हा मानुचित, वडिलांची रीत जाणत असो, नाही का? मागणाराचं जिनं धिक सांगितले तुकोबारायनं, आणि देवा तू चतुर्भुज आहेस, सार्वभौम राजा आहेस पंढरपूरचा. हो, पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. महाराज म्हणतात, सार्वभौम राजन तू मागतोस देवा? हो ना राजा, मला मागण्याची इच्छा झाली. बर बर, ठीक आहे, काय मागशील देवा? तुला जे पाहिजे ते माग, मी तुला देण्यास तयार आहे. राजा बघ बर का, मला वचन दे. भगवान परमात्म्याने माझ्या बळी राजाकडून महाराज वचन घेतलं, मी मागेल ते द्यावं लागेल, अन्यथा सत्व घेऊन जाईल. ऐका, आणि सगळ्यात माणसाने आपल्या स्वतःच्या सत्वाला जपलं पाहिजे. कशाला नका जपू महाराज? सत्वाला म्हणजे आपल्या चारित्र्याला जपा. मायबापांनो, तुम्हाला किती ग्रंथ पाठ आहेत, तुमच्या किती ओव्या पाठ आहेत, कृष्णा महाराज तुम्ही किती ज्ञानी आहात,
त्यापेक्षा तुमचं चारित्र्य काय आहे त्या चारित्र्याचं वंदन करायला आजही सज्जन मायबाप तयार आहेत महाराज. आणि म्हणून पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, नुसतं धोतरांनी हेरून टोपी दिसली कोणाच्या नका पायात पडत बसू, आमच्या सुद्धा पडू नका महाराज. का पडू नका त्याचं कारण आहे महाराज, ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याची चरणवंदना केल्याशिवाय जगूच नका. आणि ज्याचं आचरण शुद्ध नाही, शास्त्रकार म्हणतात त्याचं तोंडही पाहू नका. महाराज शास्त्रात इतकं गोड आलं हिंदीमधून स्कंद पुराणे. महाराज ऐका, भांडारकरांचं माऊली त्यात सांगितलंय, असा विषय जर आपल्या समोरून गेला तर शास्त्र सांगतो 7 वेळा आंघोळ केली पाहिजे. आता हे आपल्याच्यान काही जमन का, म्हणून मी क्षमा मागून बोललो. काही शास्त्र सांगायचं, वा क्या बात आहे. कृष्ण महाराजांसाठी टाळी वाजवा महाराज. ऐका, आयुष्य चरित्र ज्याचे थोर, काय सांगायचं महाराज. पोपटासारखा बोलतो, नालायकासारखा वागतो, मग त्याच्या पाया पडा का, नाही पडायचं महाराज. ऐका, बळीराजा देवाच्या समोर उभा आहे. देवानं सांगितलं मला देशील, म्हणे हो देवा मागा, तुम्हाला काय मागायचंय. अरे देवा मागत नाही म्हणे मागायचं ते माग, मी देतो तुला. ऐका महाराज, बळीराजाला सांगितलं मला फक्त 3 पावलं पृथ्वी पाहिजे. आता बळीराजाला वाटलं एवढा एवढा बामन, ते देव थोडी होऊन गेला होता महाराज, आणि ह्याचे पायला किती पडायचे नाही का. मग किती पावलं महाराज. आता देवाचा खेळ बघा बरं का. आता हे सत्य का असत्य, देवाचं चूक का बरोबर, आता आपल्याला ते तपासण्याचा अधिकार नाही, पण वस्तुस्थिती पाहायला मात्र का अडचण नाही. ऐका, देवाने जाताना बटुबेस धारण केला, ब्राह्मणाचं छोटं स्वरूप धारण केलं, आणि जेव्हा बळीराजा तयार झाला, देवा तुला जे मागायचं ते माग, तेव्हा चतुर्भुज रूप तयार झालं. चतुर्भुज रूप भजी तुम्ही बघितलं का आपल्या वीटभट्टीच्या अलीकडे पंढरपूर रस्त्यावर तो मोठा पांडुरंग आहे. त्याची त्याच्या जवळ जर गेलं ना, एकदम जवळ, तर भीतीच वाटते बुवा, त्याचे असले पाय. मग आता एवढा पाय जर आपण पाहिला तर पाहावंसं वाटतं का त्याच्याकडं. असं असणारं देवाचं अकराळ विकराळ रूप. आणि महाराज देवानं सांगितलं आता दे, तरी सुद्धा बळीच्या लक्षात आलं असं नाही, पण देवा तू बदलतोयस, पण मी बी भक्त आहे, माझं बी भक्त नाही, मी सुद्धा बदललो तर भक्त म्हणून नाव सांगणार नाही. देवानं सांगितलं 2 पावलं टाकले. महाराज देवानं 2 पावल्यात अख्खी पृथ्वी संपून टाकली. पृथ्वी संपून टाकली महाराज. ऐका, पृथ्वी संपली, 1 पाऊल शिल्लक आहे. बळीराजा हात जोडून उभा आहे देवाच्या समोर. देवाला असं वाटलं आता काय देशील, सर्व पृथ्वी संपली, आता काय देशील. हे प्रकरण बळीराजाच्या मातेच्या लक्षात आलं. तिने तो प्रकार पाहिला आणि सांगितलं, बळी कोण आहे, ब्राह्मण आहेत आई, आणि ब्राह्मणाला देवता मानलं जातं महाराज. ऐका, कितीही झाला कर्म भ्रष्ट तरी कलियुगी ब्राह्मण श्रेष्ठ, म्हणून ब्राह्मणाची वंदना केली. आई ब्राह्मण आहे, काय म्हणतो रे दादा. त्यानं सांगितलं 3 पावलं पृथ्वी पाहिजे आई, पण ब्राह्मण एवढा चतुर आहे, त्यानं 2च पावलात पृथ्वी आटून टाकली. देव तुझ्याकडे मागतो, ब्राह्मण तुझ्याकडे मागतो. ऐका महाराज, या मातेची कूस खऱ्या अर्थाने त्या दिवशी पवित्र झाली. ऐका, त्या सतीच्या, त्या पतिव्रतेच्या मुखातून एक शब्द निघाला, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभो पसारे हात. विठ्ठल ऐका ऐका, आईची छाती केव्हा फुलते महाराज, आईचं अंतःकरण केव्हा भरभरून येतं, आईची कूस कधी पवित्र होते हे शास्त्र सांगतं. भारत देशातली पवित्र माता ज्यावेळेस सात्विक पुत्राला जन्म घेते त्याच वेळेस तिची कूस पवित्र होते महाराज. आणि आपली भारत भूमी हे का कर्तृत्ववान मातेंनी पवित्र केलेली भूमी आहे. म्हणून ऐका महाराज, पंजाब म्हटलं की माता अंतःकरणात उद्भवत नाही, अमेरिकेला कोणी माता म्हणत नाही, इराकला कोणी माता म्हणत नाही, पण भारताचं नाव घेतल्यावर इराकिरांचा जर माणूस असला तरी आतून माता म्हणल्याशिवाय राहत नाही. आपल्या भारत देशाची ही शक्ती महाराज. आणि या भारत देशामध्ये 16 संस्कारातला एक संस्कार सात्विक पिढी घडवण्याचं काम आमच्या या माता भगिनींनी केलं महाराज. त्यातली या जगातली पहिली माता आहे राजमाता, राष्ट्रमाता महाराज जिजाऊबाई साहेब. जिजाऊबाई साहेब ही परंपरा माझ्या माय भगिनींनो तुम्हाला सांभाळायची आहे. सर्व माझ्या आई बहिणीसारख्या तुम्ही क्षमा मागून बोलतो, उपदेश करत नाही महाराज. ही परंपरा तुम्हा मला सांभाळायची. इथून पुढची पिढी जर सुसंस्कारित बनवायची आहे, इथून पुढची पिढी जर त्या ठिकाणी आज्ञाधारक बनवायची आहे, इथून पुढची पिढी संत विचाराची बनवायची आहे, आणि इथून पुढच्या पिढीने जर आपल्या आई बापाला सांभाळावं, ही जर तुमच्या आमच्या अंतःकरणात अपेक्षा असेल मायबाप, जिजाऊचं चरित्र डोळ्यापुढे घ्या.
जिजाऊचं चरित्र डोळ्यापुढे घ्या. या जगातली पहिली आई आहे, तिने बाळ गर्भात असताना त्याचं नाव ठेवलं. बाळ गर्भात असताना घोड्यावर बसल्या मातोश्री, घोडदौड चालू झाली, घोडदौड चालू झाली. वा. आणि घोड्यावर बसल्यानंतर महाराज आईचं हित आहे. 5 महिन्याचा शोभांचा गर्भ वाढतोय पोटामध्ये. घोड्याची हालचाल सुरू झाली, गर्भ हलू लागला. आईच्या लक्षात आलं माझ्या बाळाला त्रास होतोय. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कणवळ्याची आती करीला भाविनी प्रीती. माई बापांनो, आईचं अंतकरण आहे आणि त्या आईच्या अंतकरणाने हे लावलं. परंतु आई महाराज ती गुरु आहे या जगाची. आईनं त्या पोटातल्या गर्भाचं नाव ठेवलं शिवबा. शिवबा, ही घोडदौड तुम्हाला करायची आहे शिवबा. मी नुसती घोडदौड करत नाही. का तर माझ्या पोटी जो पुत्र जन्माला आहे तो धर्माचं रक्षण करता यावा म्हणून मी घोड्यावर बसले शिवबा. जरी तुम्हाला त्रास होत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचा त्रास मानू नका. का तर गर्भातच तुम्हाला मी घोड्यावर बसायचं प्रशिक्षण मी गर्भातच देते. सज्जन मायबापांनो, हे प्रशिक्षण जर जिजाऊ मासाबाने दिलं नसतं तर एवढ्या धनक्यात सप्ता काय केला असता? नसता. ऐका, एकटे शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर नसत्या दिसल्या अंगणात तुळस, नसती दिसली अंगणात तुळस आणि नसते दिसले मंदिराला कळस. हे कोणाच्यामुळे प्राप्त झालं महाराज? हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे प्राप्त झालं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अशा कर्तृत्ववान पुरुषाला जन्म देणारी माय माझ्या भारत देशात जन्माला आले म्हणून भारत माता पवित्र आहे महाराज. म्हणून भारत माता पवित्र आहे. ऐका, देवाकडे काय मागायचंय महाराज? काय मागू नका. आपल्या पोटी संतती अशी जन्माला घाला. आणि इथून पुढे काळाची गरज आहे महाराज. एक तरी मुलगा आपल्या घरात वारकरी असावा तरच आपलं जीवन व्यवस्थित जाणार आहे महाराज. एक तरी मुलगा वारकरी संत विचाराचा असावा. मी म्हणत नाही सगळे कीर्तनकारच करा, पण त्याला एका तरी मुलाला सुसंस्कारित बनवण्याचा प्रयत्न करा महाराज. मला वाटतं आपल्या या ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसलेली जी सर्व मंडळी ना महाराज, यांच्या आईचं पुण्य त्यांच्या कामी आलं. मातृपुण्येन सुशीलता. एवढं मोठं वैभव, मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी मिळून सुद्धा माझ्या ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, हा भाव जो निर्माण झाला ना, तर आज खऱ्या अर्थाने ज्यांनी ज्ञानेश्वऱ्या वाचल्या मायबाप त्यांच्या आईची कुस पवित्र झाली असं सुद्धा म्हटलं तरी काही वौग ठरणार नाही महाराज. ऐका, आणि तेच माझ्या विरोचनाच्या धर्मपत्नी त्या बळीराजाच्या आईच्या लक्षात आलं मायबापांनो. आणि त्या बळीराजाच्या मातोश्रीने सांगितलं, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ. मी विरोचन राजा मेल्यावर जर सती गेले असते तर माझ्या पोटात माझ्या बळीचा गर्भ होता. आणि जर बळी जन्माला आला नसता तर देवानं काय हात पसरला असता. ऐसा पुत्र पैदा किया की प्रभू पसारे हात. महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने देवाने हात पसरावा असा मोरगा आपण जन्माला घालावा महाराज. असा पोरगा आपण जन्माला घालावा. ऐका, अंजनी मातेची कुस पवित्र झाली. माझ्या प्रल्हादाच्या मातेची कायादूची कुस पवित्र झाली. आपली का पवित्र होऊ नये आणि का होत नाही त्याचं कारण सांगतो. ऐका, का होत नाही त्याचंही कारण सांगतो. ऐका, प्रल्हादासारखा आढळपदी जाणारा पुत्र जन्माला घातला माझ्या कयादू मातेने. त्याचं कारण आहे, तिला जेव्हा गर्भधारणा झाली, डोहाळे निर्माण झाले, त्या काळामध्ये महाराज ऋषीच्या आश्रमात राहिली आणि तिथे गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. महाराज धर्माच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, संत विचार ऐकायला मिळाले आणि त्याचा परिणाम या मातेच्या गर्भावर झाला. परिणामी हे वृद्ध नाव घेऊन येते नारायणाचे, हे वृद्ध हिरण्यकश्यपूचे असा कर्तृत्वान पोरगा एका कयाधू मातेने एवढ्या वैर्याच्या घरात जन्माला घातला. आई पवित्र आहे महाराज या जगाची. ऐका, आणि मग प्रसंग निर्माण झाला. त्या आमच्या असणाऱ्या बळीच्या मातेने सांगितलं, मागतोय ना देव. महाराज असं झालं, मातेला वाटलं पृथ्वी तर आटली काय देणार, पण बळी होता महाराज बुद्धिमताम वरिष्ठम. बळीराजानं सांगितलं, देवा गालात हसतोस, तुला असं वाटतं का आता बळीकडे काही शिल्लक राहिलं नाही? असं वाटतं का देवा? अरे देवा, तू कितीही चतुर असला पण मीही तुझा भक्त आहे. आपण म्हणत नाही का, हे माझ्याच्याने हे जर नाही झालं ना तर बापाचं नाव सांगणार नाही. मग मी सुद्धा काही सामान्याचं लेकरू नाही. आणि महाराज सज्जन माय बापा, आपण बी काय गरीबाची लेकर नाहीत महाराज. संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांची लेकर आहेत आपण कशात कमी आहेत? कशात कमी आहेत महाराज? आपण नाहीत कमी. ऐका, बळीराजानं सांगितलं, देवा ए देवा ऐक, माझं हे देह आहे ना, हे जरी पृथ्वी संपली पण माझा हा देह शिल्लक आहे ना. हो,
हा देह म्हणजे माझं क्षेत्र आहे.